सामाजिक न्यायमंत्री आणि सध्या राज्यसभेचे खासदार चंद्रकांत हंडोरे या ठिकाणी आलेले आहेत। सर, आपण बाबासाहेबांना अभिवादन केलेलं आहे, नेमके काय संकल्पना आहे आज अभिवादन करत असताना? पहिल्यांदा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या 69व्या महानिर्वाण दिनानिमित्तानं मी त्यांना विनम्र भावे अभिवादन करतो। आज आपण बघा, दादरमध्ये चैत्यभूमी असेल, शिवाजी पार्क असेल, मुंबईतला अर्धा भाग आज भीमसैनिकांनी भरून गेलेला आहे। देशभरातले कोट्यावधी लोक आज बाबासाहेबांना या ठिकाणी नतमस्तक होण्यासाठी आलेले आहेत। याचाच अर्थ असा आहे की बाबासाहेबांनी जे कार्य केलं त्याची ही पावती आहे। बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी लोक येतात, तर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये ज्या तरतुदी केलेल्या आहेत त्याचा फायदा आज जनतेला मिळत आहे। आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये बाबासाहेबांचा हा विचार आणि त्या विचारांची कृती करण्याचं काम या देशातल्या कोट्यावधी जनतेनं करावं। बाबासाहेबांनी दिलेलं संविधान कायमस्वरूपी ठेवावं, या देशातली लोकशाही कायमस्वरूपी नांदावी, अशी या निमित्तानं मी भूमिका किंवा भावना व्यक्त करत आहे। सर, महार वतन जमिनीच्या संदर्भामध्ये आपण पाठपुरावा करतायत, पार्थ पवार मुंडवा प्रकरणासंदर्भात सुद्धा आपण पाठपुरावा करताय, काय नेमकी कशा पद्धतीचा पाठपुरावा? काय झालंय, पूर्वीच्या काळामध्ये आपण बघत असाल की छत्रपती शिवराय होते, छत्रपती शाहूराजे होते, यांच्या सैन्यामध्ये जे मागासवर्गीय महार लोक होते, हे महार लोक फार इमानदारीनं इमाने इतबारे छत्रपती शिवरायांची सेवा करत होते, छत्रपती शाहूराजांची सेवा करत। मधल्या काळामध्ये ब्रिटिश सैन्यामध्ये सुद्धा महार सैनिक मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झाले आणि त्यामुळं छत्रपती शिवराय, छत्रपती शाहूराजे आणि ब्रिटिश सरकारनं या महार जे शूर महार लोक आहेत त्यांच्यासाठी काही जमिनी वतन म्हणून त्यांना दिल्या, बक्षिसी दिल्या। मधल्या काळामध्ये आपण बघत असाल की या सगळ्या जमिनी धनदांडग्यांनी लाटण्याचा प्रयत्न केला। अनेक महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी कोट्यावधी एकर जमीन आज महार वतनाची आहे, इनामी जमीन आहे, परंतु या इनामी जमिनी, महार वतनाच्या जमिनी ह्या सगळ्या धनदांडग्यांनी हडप करण्याचा, त्या जमिनी घेऊन त्या सगळ्या हडप करण्याचा प्रयत्न केला। मुंडवा प्रकरण हे त्याच्यातलंच एक आहे। अमेडिया कंपनीनं ही महार वतनाची 40 एकर जमीन अशाच पद्धतीनं शीतल तेजवानी नावाच्या बाईनं बोगस सगळ्या प्रकारचे कागदपत्र महार समाजाच्या नावानं करून घेतले आणि अमेडिया कंपनीच्या नावानं ते सगळं पत्रव्यवहार त्यांनी केला। आता त्याची इन्क्वायरी चालू आहे, सगळं चालू आहे, तिला अटक झालेली आहे। तो दुसरा एक कंपनीचा प्रोप्रायटर आहे, त्याला अटक झालेली आहे। काही प्रोप्रायटरना अजूनही ते तळ्यात मळ्यात करतायत, आता सत्ता त्यांची आहे, त्यामुळं कदाचित उपमुख्यमंत्र्याचा पोरगा यामध्ये पार्थ पवार आहे, याकडे तुम्ही कसं, जर सत्ताधाऱ्यांकडून अशा नाही, त्यांच्याकडून ती अपेक्षा नाही आहे। जे काही सत्य आहे ते सत्याचा शोध घेतला पाहिजे आणि सत्याच्या दिशेनं सरकारनं वाटचाल केली पाहिजे, हीच भूमिका आहे। आपण राज्यसभेमध्ये जे मॅट्रिकच्या स्कॉलरशिप संदर्भामध्ये जो प्रश्न उपस्थित केलेला आहे, कशा पद्धतीचा हा नेमकं तुमची मागणी आहे? कारण अनेक वेळा शिष्यवृत्तीच्या बाबतीतचे जे SC ST आणि मागासवर्गीय विद्यार्थी आहेत ते वंचित आहेत। बघा, मागासवर्गीय आणि तळागाळातल्या विद्यार्थ्यांना पुढं येण्यासाठी शिष्यवृत्तीशिवाय दुसरा काही पर्याय नाही। पण हजारो वर्षापासून हा गुलामगिरीत खितपत पडलेला माणूस बाबासाहेबांच्या कृपेमुळं आज थोडा पुढं आलेला आहे। राज्यघटनेमध्ये शिक्षणाच्या संबंधातल्या काही तरतुदी आहेत आणि त्यामुळे त्या स्कॉलरशिप विद्यार्थ्यांना मिळू लागलेल्या आहेत। आपल्याला माहिती आहे की 1ली ते 10वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्री मॅट्रिक स्कॉलरशिप नावाची स्कीम आहे। 10वीच्या नंतर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएशन आणि पुन्हा प्रोफेशनल एज्युकेशन याच्यामध्ये ह्या तरतुदी केलेली आहेत। परंतु ह्या करत असताना त्यांनी पालकाच्या उत्पन्नाची अट ही 2.5 लाख रुपये ठेवलेली आहे आणि आपल्याला माहिती आहे की 17, 18, 19, 20 साली प्रत्येक वर्षी 1100 कोटी रुपयाचं प्रावधान तरतूद केंद्र सरकारनं केलेली आहे। त्याच्या पुढे जाऊन 2020 साली केंद्रीय कॅबिनेटने एक निर्णय केला की 21 ते 26 या 5 वर्षासाठी 59,000 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे। पण दुर्दैव असं आहे
की मागासवर्गीय माणसाची उत्पन्नाची जी अट आहे ती 2.5 लाख आहे आणि 2.5 लाख उत्पन्नाच्या अटीमध्ये आज कुठल्याही या क्रायटेरियामध्ये विद्यार्थी बसत नाही. पैसे आहेत परंतु विद्यार्थी शिकू शकत नाही अशी परिस्थिती आहे. म्हणजे तो ग्रॅज्युएशन होतोय, BA BSc MSc होतोय, त्याला डॉक्टर बनायचं असेल, इंजिनियर बनायचं असेल, पॉलिटेक्निकलमध्ये जायचं असेल किंवा तत्सम प्रोफेशनल एज्युकेशनमध्ये जायचं असेल तर आज ही फीज प्रचंड आहे आणि प्रचंड फीज तो बेर करू शकत नाही. म्हणून इतर मागासवर्गीय किंवा जो इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास आहे ज्याच्यासाठी केंद्र सरकारनं 8 लाखाची तरतूद केलेली आहे, मग मागासवर्गीय जातींनाच 2.5 लाखाची तरतूद का, हा प्रश्न मी उपस्थित केला आहे. आणि ही 2.5 लाखाची तरतूद इतरांप्रमाणे 8 लाख करावी अशी मागणी केलेली आहे आणि निश्चितपणे हे सरकार ती मागणी पूर्ण करेल असा मला आशावाद आहे. तर हिंदू मिलचा प्रश्न हा वारंवार प्रलंबित आहे. आज मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की पुढच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वी हिंदू मिल आज व्यक्त करूया. नाही, प्रश्न असा आहे की आज महाराष्ट्रामध्ये अनेक इन्फ्रास्ट्रक्चर उभी राहिलेली आहेत. समृद्धी महामार्ग असेल, मेट्रोचं जाळं असेल, त्याचबरोबर विविध ब्रिजेस असतील, डेव्हलपमेंटचे कामं असतील, जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे हे जर इन्फ्रास्ट्रक्चर मोठ्या प्रमाणामध्ये आणि तात्काळ निर्माण होत असेल किंवा उपलब्ध करण्याचा प्रयत्न होत असेल तर इंदू मिल मागे कशासाठी ठेवली त्यांनी? इंदू मिलचं सुद्धा तात्काळ त्यांनी डेव्हलपमेंट करावं, मुख्यमंत्र्यांनी त्याच्यामध्ये लक्ष घालावं, एजन्सीज ज्या आहेत त्यांना टाईट करावं, त्यासाठी तरतूद करावी की जेणेकरून नॉन स्टॉप इंदू मिलचं काम पूर्ण होईल, बाबासाहेबांचं स्मारक कंप्लीट होईल. स्मारकाचा पैसा सुद्धा काही ठिकाणी वळवण्यात आलेला. दुसरीकडे लाडकी बहीण योजना ही फॉर्ममध्ये चालू आहे. नाही, लाडक्या बहीण योजनेचं ठीक आहे, महिलांना त्यांनी दिलं आहे, त्याबद्दल आमचं दुमत असण्याचं कारण नाही आहे. परंतु इंदू मिलचा पैसा जर वळवत असतील तर तो बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान आहे असं समजायला कारण आहे. परंतु मला तसं होताना काही दिसत नाही असं वाटतं. परंतु या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू, प्रयत्न होत असेल तर तो थांबवण्याचा प्रयत्न करू. की तर MMRDAचा हजारो कोटीचा फंड आहे, सामाजिक न्याय विभागाचा हजारो कोटीचा फंड आहे. मी सामाजिक न्यायमंत्री राहिलोय, मला माहिती आहे सगळ्या गोष्टी. तर त्याच्याकडून आणखी तरतूद 2 संस्था आहेत ना मोठ्या, आणि विशेष म्हणजे सरकारचं बजेट आहे ना, वित्त विभाग हा पाहिजे तेवढा पैसा देऊ शकतो. का रखडल्या जात आहे सगळं काय आहे तर का नाही, निश्चितपणे सरकारला मुख्यमंत्र्यांना सांगू की जे रखडलेलं काम आहे ते तात्काळ सुरू करा, एजन्सीज आणखी वाढवा आणि तरतुदी करा आणि हे काम तात्काळ पूर्ण करा. मंगलप्रसाद लोढा ही बोललेली आहे की मुंबईचा महापौर हा भाजपाचा असेल. दुसरीकडे शिवसेना दावा करते आमचा महापौर. बघा, प्रत्येक राजकीय पक्ष आपापली राजकारणातली पोळी शेकण्याचा प्रयत्न करत असतो. लोढाने तीच पोळी शेकलेली आहे, त्याच्या पलीकडं काय? दूध का दूध पाणी का पाणी या कॉर्पोरेशनच्या निवडणुकीमध्ये दिसेल त्यांना. निश्चितच या ठिकाणी हे होते माजी सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे आणि दूध का दूध पाणी